गुड मॉर्निंग. आपण आज 17.2 प्रॅक्टिस सेट किंवा सराव संच म्हणायला आपण त्याला त्यातली उदाहरणे सोडवणार आहोत. तर सेम दोन गणित आहेत पहा, त्या प्रकारचे दोन गणित आधी घेतो आणि मग आपण त्यातले गणित सोडूया. बघा पहिलं गणित, इथं सेंटर आहे बघा आणि दोन डायमीटर्स दिलेले आहेत आर सी एस क्यू आणि पी. आता द डायमीटर्स PQ and RS of the circle with center C are perpendicular to each other at C. Perpendicular दिलेले आहे. State Y R P S and R S Q are congruent. Write the other arcs which are congruent to arc P S. मराठीत तिथं बघा, व्यास PQ RS हे व्यास एकमेकांना diameters RS of the circle with center C. सी केंद्र वर्तुळात रेख PQ एक RS हे व्यास एकमेकांना बिंदू C मध्ये लंब आहे. बरोबर. तर आर्क PS कंस PS व कंस SQ हे एकरूप का आहे ते सांगा. तसेच हा कंस PS ला एकरूप असणारा कंस लिहा. पहा मराठी समजून घ्या आधी. रेख PQ आणि रेख RS हे व्यास, दोन व्यास आहेत बघा, केंद्रातून जातात ते, म्हणून त्याला व्यास म्हणतात. केंद्रातून जाणाऱ्या जीवेला हे दोघे एकमेकांना बिंदू C मध्ये लंब आहेत बघा, लंब असतात, काटकोन काढतात C केंद्र वर्तुळामध्ये. तर कंस PS आता हा काटकोन आहे, म्हणजे हा पण काटकोन, हा पण काटकोन, हा पण काटकोन, त्याला लंब दिलेले आहेत. मग केंद्रीय कोण आहे? चारी पण. मग केंद्रीय कोणाचं माप समूहकांशाच्या मापा इतकं असतं, म्हणून मी असं लिहितो बघा, माप कोन PCS बरोबर माप कंस PS बरोबर 90. त्यानंतर माप कोन QCS हा केंद्रीय कोन, त्याचं माप कंस QS दोघांचे माप 90. माप कोन RCQ बरोबर माप कंस RQ आणि माप कोन PCR बरोबर माप कंस PR. या सगळ्यांचं कारण काय लिहिणार? हा केंद्रीय कोन आहे, हा सम्मुख कंस आहे. केंद्रीय कोनाचं माप त्याच्या सम्मुख कंसाच्या
मापा इतके असते. इंग्लिश मध्ये मेजर ऑफ सेंट्रल अँगल is equal to measure of its corresponding arc. बघा मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग आर्क. केंद्रीय कोनाचे माप सम्मुखांशाचे माप इतकं असतं. हा 90 म्हणजे हा 90. इज दॅट क्लिअर? हे 4 वेळ लिहिलंय, त्याचं कारण पण लिहिलंय. म्हणजे हा 90 आहे पण हा 90, हा 90, हा 90, हा 90. म्हणजे चौघं 90 90 चे असल्यामुळे चौघांचं मेजर कसं आहे? सारखं आहे. म्हणजे चौघे कॉन्ग्रंट आहेत. मेजर ऑफ इच आर्क इज 90. सो ऑल 4 आर्क आर कॉन्ग्रंट. म्हणून हे 2 3 4 ही आर्क कसे आहेत? कॉन्ग्रंट. आपल्याला काय लिहायचंय बघा. कंस PS व कंस SQ हे एकरूप आहेत का? कंस PS व SQ बघा. PS आणि SQ. माप कंस हा इथं आर्क म्हणा बरं इंग्लिश वाले. मेजर आर्क माप कंस PS बरोबर माप कंस QS बरोबर 90. इंग्लिश वाल्यांनी आर्क शब्द वापरायचा. मेजर आर्क PS मेजर आर्क QS. हेन्स कंस PS एकरूप कंस QS. इंग्लिश मध्ये म्हणणार आर्क PS कॉन्ग्रंट आर्क QS. पहिलं उत्तर आलं बघा. diameters are okay. Why arc PS and SQ are congruent? Why they are congruent? Because they have equal measure 90 degree. हेच कारण लिहिले आपण. ओके. राईट अदर आर्क्स which are congruent to PS. PS ला अजून कोण कॉन्ग्रुएंट आहे? बघा हे चौघ सारखे आहेत. मग मेजर आर्क PS मेजर आर्क QS मेजर आर्क RQ आणि मेजर आर्क PR. चौघांचं मेजर सारखं आहे. म्हणजे याला मराठीत कंस शब्द वापरा. मराठीवाल्यांनी माप कंस म्हणायचं. आणि म्हणून आर्क PS कॉन्ग्रंट आर्क QS कॉन्ग्रंट आर्क RQ कॉन्ग्रंट आर्क PR. मराठीवाल्यांनी म्हणायचं कंस PS एकरूप कंस QS एकरूप कंस RQ एकरूप आणि कंस PR. आणि उत्तर काय आहे? राईट द अदर आर्क्स which are congruent to arc PS. आर्क congruent to arc PS are congruent to arc PS are. कोण कोण आहे PS ला? arc QS arc RQ and arc PR. That is the answer. बरं काय म्हणणार? कंस PS ला एकरूप असणारे कंस लिहा. कंस PS ला एकरूप असणारे कंस PS ला एकरूप असणारे कंस QS RQ आणि कंस PR आहे. बघा केंद्रीय कोनाचे माप सम्मुखांश माप इतकं असतं. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग आर्क्स. हे असं लिहिलं. तुम्हाला विचारले फक्त PS आणि SQ हे कॉन्ग्रंट आहेत का? एकरूप आहेत का? पण दोघांचं माप 90 आहे. पण मेजर आर्क PS बरोबर मेजर आर्क QS माप कंस PS आणि बरोबर माप कंस QS बरोबर 90. दोघांचं माप सारखं आहे म्हणून ते एकरूप आहे. म्हणजे दे आर मेजर इज सेम दे आर कॉन्ग्रंट. तसंच सगळ्यांचं मेजर 90 आहे म्हणून दे आर कॉन्ग्रंट म्हणून ते एकरूप आहेत. अशा पद्धतीने पहिलं गणित या ठिकाणी आपलं झालंय. बघा सगळं फळ्यावर छानपैकी लिहून दिलंय. आपण जाऊया दुसऱ्या गणिताकडे. सेम गणित घेतो मी. बघा
सोपं गणित आहे ते पण. इथं एम आहे, इथं डी आहे, इथं सी आहे, इथं एन आहे, इथं बी आहे, इथं ए आणि ओके. दोन जीवा पण दिल्या, दोन पार्ट्स पण दिलेत. इथं 35, इथं 35, इथं 100, इथं 100. हा केंद्र ओ आहे, ओ केंद्र दिलाय. आता बघा आकृतीमध्ये ओ केंद्र वर्तुळात, ओ केंद्र वर्तुळाची MN व्यास आहे. म्हणजे इकडे एक अर्धा आणि इकडे एक अर्धा भाग झालेला आहे. मेजर्स ऑफ काही केंद्रीय कोणाची माप दिली आहे, काही केंद्रीय कोणांची मापे दिली आहे. दिली ना बघा ना, केंद्रीय 1 2 3 चौघांची दिली. म्हणजे हा कोण दिला 100, हा 100, हा 35 हा 35. तर काढा. नंबर 1 माप कोण ए व बी, माप कोण सीओडी. 2 ए बी एकरूप सीडी दाखवा. कंस आहे कंस. तिसरं जीवा ए बी कॉन्ग्रुएंट सीडी दाखवा. बघा इन फिगर O is the center of circle whose diameter is mm. Measures of some central angles are given in figure. पुस्तकात गणित आहे बघा 2 नंबरचं. झालं. फाइंड मेजर अँगल AOB and मेजर अँगल COD. show that AB congruent arc CD and show that chord AB congruent chord CD. This is very important example. पहा पुस्तकात जी माप दिली आहेत किती बदलतोय आता. इथं मी 105 घेतो, 40 आणि 40. नावं सगळी तीच आहेत. म्हणजे घरच्या अभ्यासात तुम्ही हे गणित फक्त आकडे बदलून सोडवायचं आहे. यू कॅन इझिली सॉल्व दॅट एक्झाम्पल. ओके ॲट होम. सो जस्ट लिसन केअरफुली. ही MN ही डायमीटर दिलेली आहे. डायमीटर म्हणजे व्यास दिलेली आहे. त्यामुळे इकडे अर्धवर्तुळ कमी झाला, इकडे अर्धवर्तुळ कमी झाला. कळतंय का? आता अर्धवर्तुळ कमी झालाय म्हटल्याबरोबर बघा याचं माप 105, याचं माप 40, याचं माप 40 आणि याचं माप 40. तुम्हाला हा काढता येईल, तसं हा पण काढता येईल. नीट लक्ष द्या. हा 105 म्हणून हा 105 म्हणून मी काय लिहिलं MOD. नीट आहे का? माप कोण MOD बरोबर माप कंस इंग्लिश मध्ये म्हणणार मेजर आर्क MD बरोबर 105. माप कोण MOA बरोबर माप कंस इंग्लिश मध्ये म्हणणार आर्क MOA बरोबर 105. माप कोण COM बरोबर माप कंस
इंग्लिश मध्ये त्याला म्हणणार आर्क NC बरोबर 40 आणि माप कोन BON बरोबर माप कंस BN इंग्लिश मध्ये मेजर आर्क म्हणणार. कारण लिहिणार मेजर ऑफ सेंट्रल अँगल मेजर ऑफ सेंट्रल एवढं जरी लिहिलं शॉर्टकट तरी चालेल. केंद्रीय कोनाचे माप बस एवढंच लिहा शॉर्टकट. खरं तर केंद्रीय कोनाचा आपल्या समोकांशाचे माप इतकं असतं. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग आर्क तरी चालतं बस. आता बघा हा 105 झाला, हा 105 झाला, हा 40 झाला, हा 40 झाला. आता डायमीटर MN व्यासामुळे दोन भाग झाले ज्याला आपण अर्धवर्तुळ कंस किंवा ज्याला सेमी सर्क्युलर आर्क म्हणतात. म्हणजे बघा हा इथून इथपर्यंत याची बेरीज किती असेल सेमी सर्क्युलरची 180 म्हणजे MD DC आणि NC तिघांची बेरीज 180. बघा मेजर आर्क MD अधिक मेजर आर्क CD किंवा DC अधिक मेजर आर्क NC बरोबर 180. मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क अर्ध वर्तुळ कंसाचे माप. परत पहा MD व्यास आहे इथं वाटलं तर MD हा व्यास MD नाही सर MN इज MN हा व्यास यालाच काय म्हणतात MN इज डायमीटर इंग्लिश मध्ये. आणि म्हणून इकडचा अर्धा भाग 180 इकडचा अर्धा भाग 180 मग हा 105 आहे बघा. हा माहित नाही DC मेजर DC आणि हा NC 40 आहे बघा. हे काय काढलेलं आहे NC बरोबर 180. हे झालं 145 अधिक मेजर आर्क DC बरोबर 180. म्हणून मेजर आर्क DC बरोबर 180 वजा 145 50 60 70 80 म्हणजे 35 येईल. प्रत्येक ठिकाणी फक्त कंस शब्द घालायचा. माप कंस MD माप कंस DC आणि माप कंस NC बरोबर 180 तिघांची बेरीज. आणि म्हणून 105 अधिक माप कंस DC अधिक 40 बरोबर 180. म्हणून माप कंस DC 145 म्हणून माप कंस DC बरोबर आणि म्हणून माप कंस DC 35 अंश. हेच तुम्ही मराठीत इकडे असं स्पष्ट लिहू शकता. मेजर आर्क बरोबर आहे DC 35 मेजर आर्क माप कंस DC 35 आलं का लक्षात. सेम इकडच्या भागात माप कंस MA माप कंस AB माप कंस BN बरोबर 180. याला आर्क म्हणायचं इंग्लिश वाल्यांनी. आणि कारण हेच कारण लिहायचं इथं अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते किंवा मेजर ऑफ सेमी सर्क्युलर इज 180. हा 105 हा मेजर आर्क ज्याला आपण मराठीत कंस म्हणतो आणि अधिक 40 बरोबर 180 परत 145 मेजर आर्क AB बरोबर 180 याला कंस म्हणतो आपण. मग माप कंस AB याला इंग्लिश मध्ये आर्क म्हणा. 180 वजा 145 बरोबर 35 अंश.
नीट पाहून घ्या. या ठिकाणी आपण तुम्हाला मापकोन एओबी सीओडी विचारले. तुम्हाला एओबी म्हणजे एबी माहित झाला आता आणि डीसी पण माहित झाला. मग आता सेम असंच लिहायचं आपल्याला. मापकोन एओबी बरोबर मापकंस एबी ज्याला इंग्लिश मध्ये आर्क म्हणतात बरोबर 35. मापकोन सीओडी बरोबर मापकंस सीडी हा इंग्लिश मध्ये आर्क बरोबर 35. आणि या दोघांचं कारण हेच आहे बघा. मेजर ऑफ सेंट्रल अँगल किंवा केंद्रीय कोनाचं माप म्हणजेच मापकोन एओबी आला 35 आणि मापकोन सीओडी आला 35. पहिलं सूत्र आलं बघा एओबी आणि सीओडी. पुन्हा एकदा सांगतो बघा. सगळ्यांचे केंद्रीय कोन दिले चौघांचे जे दिले त्यांचे. त्यानंतर हा व्यास आहे डायमीटर आहे म्हणून हा कंस हा आणि हा तिघांची बेरीज 180 आहे. कारण मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज 180. सर्क्युलर आर्क इज 180. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. किमती भरा. मला मिळाला कंस किंवा आर्क डीसी सेम इकडच्या अर्ध्या भागात मला मिळाला एबी म्हणजेच आर्क किंवा कंस एबी. आता हे दोन कंस माहित झाले म्हणजे केंद्रीय कोन माहित होती. मग हे कसं लिहिलं बघा. त्याचं कारण केंद्रीय कोनाचं माप किंवा मेजर ऑफ सेंट्रल अँगल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहिला प्रश्न झाला बघा. दुसरा कंस एबी एकूण कंस सीडी दाखवा. आता बघा मापकंस एबी आणि मापकंस सीडी. मापकंस एबी आणि मापकंस सीडी काढलेले आहेत. ते दोघं एकूण दाखवायचे. बघा मापकंस एबी बरोबर मापकंस सीडी बरोबर 40 अंश 35 अंश. इंग्लिश मध्ये म्हणणार मेजर आर्क एबी आणि मेजर आर्क सीडी बरोबर 35 अंश. दोघांचं माप सारखं आहे म्हणून ते दोघं झाले एकरूप. म्हणून कंस एबी एकरूप कंस सीडी. इंग्लिश वाले म्हणतील आर्क एबी कॉन्ग्रंट आर्क सीडी. हे इंग्लिश वाले आणि हे मराठी वाले. कारण इथून असं आहे आणि इथून असं आहे. माप सारखं म्हणून ते दोघं जण एकरूप. मेजर सेम म्हणून ते कॉन्ग्रंट. दुसऱ्याचं पण आलं बघा. आता टू आर्क आर कॉन्ग्रंट. ह्या दोन आर्क कॉन्ग्रंट आहेत. त्याच्याशी निगडित जीवा एकरूप असतात. एकरूप जीवांशी निगडित एकरूप कंसांशी निगडित कंस एकरूप कंसांशी निगडित जीवा एकरूप असतात. म्हणून जीवा एबी एकरूप जीवा सीडी. कारण लिहायचं एकरूप कंसांशी निगडित जीवा एकरूप असतात. क्वाड एबी कॉन्ग्रंट क्वाड सीडी. क्वाड एबी कॉन्ग्रंट क्वाड सीडी because two arcs are congruent. So congruent arcs म्हणजे quad corresponding to congruent arcs are congruent. Quads corresponding to congruent arc are congruent. Quad corresponding to congruent arcs. Arc congruent म्हणून quad congruent. Quad congruent असलं की arc congruent. अतिशय असं सोपं गणित. आता हे गणित तुम्ही माप मी दिलेली येतं. पुस्तकातली माप वेगळी येतं. मग राहिलेले तुम्ही आता हे गणित तुम्ही सोडवायचंय. 17.2 आणि या ठिकाणी आपलं हे प्रकरण पण संपलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपला सिलेबस सुद्धा संपलेला आहे. तुम्ही पान नंबर 119 आणि 120 सोडवा.
काही अडचणी आल्या तर मला तुम्ही जरूर विचारा. ठीक आहे, धन्यवाद.